sir, for providing such a practical and insightful guidance for the case study. I request Seema ma'am to please start the session and enlighten us with the knowledge. And also, I request all the participants, if they have the questions answers forum is open. You can place the questions on the Anbula sir's case study as well as Seema ma'am's topic, and we will answer it after 10:45. Thank you. I request Seema ma'am to please take over. गुड मॉर्निंग ऑल. माझं हे पहिलंच सेशन आहे, पहिलंच इंटरॅक्शन आहे लॉ डेव्हलपमेंट फोरमच्या मेंबर्ससोबत आणि आज उपस्थित असलेल्या सर्व लॉयर्स सगळ्यांचं मी स्वागत करते या सेशनमध्ये. माझी ओळख करून दिल्याबद्दल ॲडव्होकेट अभिषेक यांचे मी आभार मानते. मॅडम आपले पण सर्वांचे आभार आहेत आणि स्पेशल मेन्शन ऑफ डॉक्टर राजेंद्र अनमुले ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आज पॉश ॲक्टबद्दल बोलण्याची. माझा पॉशचा प्रवास हा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरसमेंट ॲट वर्क प्लेस. इट हॅज स्टार्टेड ॲज अ ट्रेनर, कारण माझा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे ट्रेनिंगचा. सो विदाऊट फर्दर वेस्टिंग टाईम आपण पॉश ॲक्टबद्दलची जी पहिली बॅकग्राऊंड आहे ती आपण समजून घेऊया. ही विशाखा गाईडलाईन्सबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. विशाखा गाईडलाईन्स ह्या स्पेशल आपलं पिटिशन झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यावरून आपल्याला विशाखा गाईडलाईन्स आलेल्या आहेत. तर त्याची थोडीशी हिस्ट्री समजून घेऊया. भौरी देवी वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस आपल्याला अकॅडमिक ह्याच्यामध्ये पण ऐकलेली आहे आपण. तर भौरी देवी शी वॉज अ सोशल वर्कर अँड शी वॉज वर्किंग फॉर चाइल्ड राईट्स, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी ती काम करत होती, सोशल वर्कर इन राजस्थान. अँड वेन शी हॅज रेज द व्हॉइस अगेन्स्ट द चाइल्ड मॅरेज ऑफ 1 year old गर्ल, शी वॉज रेप्ड बाय द कल्प्रिट्स. जे तिथले ऑथराईज समितीचे लोक होते त्यांनी तिच्यावर गँगरेप झाला आणि त्याच्यानंतर शी अप्रोच द NGO आणि 1997ला त्याचं पिटिशनचा आपल्याकडे विशाखा गाईडलाईन्सच्या स्वरूपामध्ये एक मोठं हिस्टॉरिकल मोमेंट झाली आपल्या इंडियामध्ये. आणि वर्कप्लेसच्या ठिकाणी ज्या म्हणजे महिलांचं जे शोषण वेगवेगळ्या प्रकारचं चालतं त्या महिलांच्या शोषणावर काहीतरी कायदा असायला हवा यासाठी प्रयत्न केले गेले. प्री 1997 आपल्याकडे IPCच्या अंडर आपण सेक्शन 354 मॉडेस्टीच्या अंडर आपण कंप्लेंट करू शकत होतो. बट ॲज वी आर अवेअर की इंडियामध्ये कशा प्रकारची सिच्युएशन होती आणि कसं बायका स्वतः फिअरच्या अंडर असायच्या, अशा काही कंप्लेंट करण्याचे त्यांना ओपन होत नव्हतं. पण विशाखा गाईडलाईन्स हॅज ब्रॉट अप दॅट राईट टू एव्हरी वुमन, की त्याच्यामध्ये प्रत्येकीला एक राईट मिळाला की अशा प्रकारचं काही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असेल तर ती ॲज पर विशाखा गाईडलाईन्स ती रजिस्टर करू शकते. बट इट टूक टाईम टू अवर ज्युडिशियल सिस्टीम टू एनॅक्ट द ॲक्ट फिजिकली. म्हणजे तो ॲक्ट आपल्या इथे आला. इट इज इन 2013. आपण हे म्हणू शकतो की निर्भया केसचा जो जोरदार इफेक्ट आणि जे आउटक्राय झाला होता इंडियामध्ये, त्यानंतर 2013मध्ये 9 डिसेंबर 2013ला हा ॲक्ट एन्फोर्समेंट झालेला आहे. बेसिकली मराठीत सांगायचं झालं तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषण, महिलांचे लैंगिक शोषण ह्यासाठी हे कायदा. आपण ह्या ॲक्टचं जर नाव पाहिलं असेल, व्यवस्थित पाहिलं असेल तर इट सेज प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल असं त्याचं हे आहे की सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ॲक्टचं प्रिव्हेन्शन व्हायला हवा पाहिजे आणि त्याच्यामध्ये मनाई पण असली पाहिजे कुठल्या ना कुठल्या प्रोव्हिजनच्या अंडर. त्याच्यामध्ये मनाई आणि रिड्रेसल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप या ॲक्टने अंडर दिलेली आहे. तर बेसिकली माझ्याकडे अर्धा तासच वेळ दिल्यामुळे मी थोडंसं फास्ट जाणार आहे ह्या टॉपिकला घेऊन. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे पॉश ॲक्टने काय राईट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन्स अंडरस्टँड करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे एम्प्लॉयरची आणि वर्कप्लेसची. ह्या दोन डेफिनेशनवर मी आज येईन. आपल्याला डिटेलमध्ये जर हा ॲक्ट आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आय कॅन कंडक्ट लाईक दिस ट्रेनिंग. आय कंडक्ट इट इज 6 hours ट्रेनिंग, ज्यामध्ये मी संपूर्ण ॲक्ट कव्हर करते. तर आपल्याला त्याच्यामधलं ॲग्रीव्ड वुमनची डेफिनेशन समजून घेण्याची गरज आहे. हू इज द ॲग्रीव्ड वुमन? and there are 3 definition I always highlight in my training session. It is aggrieved woman, one is workplace, and then there is a employer. So
Aggrieved woman is any woman, aggrieved woman in relation to a workplace. Aggrieved woman means in relation to a workplace, a woman of any age, whether employed or not. Try to understand employed or not, who alleged to have been subjected to any act of sexual harassment by the respondent. In the relation to dwelling place or house, a woman of any age who is employed in such a dwelling place or house. Try to understand the definition. It is applicable to the domestic help also. The women enter in our house, they are also eligible. They are also fall under POSH Act. If they, we can call them as a aggrieved woman. So in relation to workplace, a woman. So can I ask one question to all of the participants? The person who is visiting, like I am a trainer, I am visiting any organization as a post trainer, will I fall under the agreed woman if I have to complain about sexual harassment case at workplace? Anyone? Okay, so aggrieved woman in relation to workplace, a woman of any age, whether employed or not. So the person, the woman who is visiting there in the organization can complain for sexual harassment at workplace if she is been subjected to such kind of act by any employee of that organization. So the person, I normally explain it in the training, like the person who is visiting the organization, like a canteen woman, she is visiting to deliver rotis or she is delivering some service to the organization, she also can file the complaint under this act. So next important definition in this is employer. It is very important to understand the employer definition. Employer in relation to any department, organization, undertaking, establishment, enterprises, institution, office, branch or unit, appropriate government or local authority. The head of that department, organization, undertaking, establishment, enterprises, institution, office, branch, unit, such an officer, appropriate government or the local authority, as the case may be order specify in itself, its behalf. In any workplace not covered under subsection, any person responsible for the management, supervision and control of the workplace. So ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की वर्कप्लेसची एम्प्लॉयरची डेफिनेशन इज नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड टू द मॅनेजिंग डायरेक्टर or the founder of the company or the person who has established that company. It is applicable, this law is applicable to the person who is taking charge also. He can be also framed as a employer. Any workplace that cover for the purpose of subclause, management includes the person or board or committee responsible for formation and administration of policies for such organization. आता रिसेंटली अगर आपल्या सर्वांनी न्यूज वाचली असेल तर सुप्रीम कोर्टाच्या एका लॉयरनी सुप्रीम कोर्टाच्या एका कौन्सिलनी फाईल केलं होतं पिटिशन टू हॅव दिस एम्प्लॉयर डेफिनेशन रिकन्स्ट्रक्टेड फॉर द सेक ऑफ पॉलिटिशियन्स. पॉलिटिशियन्सच्या अंडर हा ऍक्ट येतो का नाही, पॉलिटिशियन्सच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं जे प्रोटेक्शन आहे त्यासाठी हा ऍक्ट ऍप्लिकेबल आहे आणि तो ऍप्लिकेबल व्हावा ह्यासाठी ही डेफिनेशन रिकन्स्ट्रक्ट करावी ह्यासाठी त्यांनी अपील केलं होतं, पिटिशन दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. पण सुप्रीम कोर्टाने त्याच्या निर्णयामध्ये सांगितलं द EC, द पर्सन हु हॅज फाईल्ड दिस पिटिशन शुड अप्रोच फर्स्ट द इलेक्शन कमिशन, असं त्याच्यामध्ये निर्णय आलेला आहे की इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांनी ह्याची पहिली फिर्याद मागावी की एम्प्लॉयर मध्ये कोणाला इन्क्लूड केलं जावं पॉश ऍक्टमध्ये. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर एम्प्लॉयर आणि अग्रीड वुमन ह्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. आणि वर्क प्लेसची पण डेफिनेशन जी आहे, वर्क प्लेस आपण जर अग्रीड वुमनच्या डेफिनेशनमध्ये समजलं तर वर्क प्लेसच्या डेफिनेशनमध्ये ब्रॉडली हेही सांगितलेलं गेलेलं आहे की द पर्सन हू इज विजिटिंग, लाईक आपल्या कामाच्या निमित्तानं जर एखादा पर्सन कामाच्या निमित्ताने बाहेर जात असेल तर ते सुद्धा वर्कप्लेसमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या ऑफिसची पिकनिक दिलेली आहे आणि ऑफिशियल टूरला तुम्ही आहात आणि त्या टूरमध्ये जर काही इन्सिडेंट झाला, कोणत्या लेडीसोबत इनअप्रोप्रिएट बिहेवियर झालं तर दॅट ऑल्सो कन्सिडर ॲज अ वर्कप्लेस. सो मुव्हिंग अहेड, आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे सेक्शुअल हॅरेसमेंटची डेफिनेशन. सेक्शुअल हॅरेसमेंटच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की सेक्शुअल हॅरेसमेंट इन्क्लूड्स एनी ऑर मोर ऑफ द फॉलोइंग अनवेलकम ॲक्ट्स ऑर बिहेवियर. ह्यामध्ये मी ऑलवेज इन्सिस्ट
ट्राय टू अंडरस्टँड. पॉश ऍक्ट हा जो इम्प्लिमेंट केला आहे तो सेफ्टी ऑफ वुमन अँड प्रोटेक्शन, प्रिव्हेन्शन अँड रिड्रेसल ऑफ दिस काइंड ऑफ कंप्लेंट्स. पण सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे ह्याच्यामधला, सेक्शुअल हॅरेसमेंट इन्क्लूड एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग अनवेलकम ऍक्ट्स ऑर बिहेवियर. तर जेव्हा एखादी मुलगी, एखादी ऑफिसर किंवा एखादं वर्किंग वुमन आहे, ती आपल्या विलिंगनी जर एखाद्या एम्प्लॉई सोबत गेली आणि त्यानंतर तिने सेक्शुअल हॅरेसमेंट केली, तर इट विल नॉट फॉल अंडर पॉश ऍक्ट. एक एक्झाम्पल मी देते की जर एखादी वुमन आहे, ती ऑफिसमधून बाहेर निघालेली आहे आणि तिला तिच्या बॉसनी लिफ्ट दिलेली आहे आणि शी विलिंगली गोज विथ हिम, आणि त्यानंतर जेव्हा तो बॉस तिला जर म्हणत असेल की माझ्यासोबत तू ये, माझ्यासोबत यू हॅव टू कम फॉर द डिनर ऑर समथिंग, आणि तिला ते आवडणार नाहीये आणि तिला ते इनअप्रोप्रिएट वाटत असेल, हे मी एकदम स्मॉल एक्झाम्पल माझ्या ट्रेनिंगमध्ये देते की हे जर तिला अनवेलकम वाटत असेल, तर अनवेलकम वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर एनी ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट इज अनवेलकम ऍक्ट्स ऑर बिहेवियर. त्याच्यामध्ये फिजिबल कॉन्टॅक्ट येतो, ॲडव्हान्स असतो, अ डिमांड ऑफ रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर्स येतं, मेकिंग सेक्शुअल कलर रिमार्क्स येतं, शोविंग पॉर्नोग्राफी येतं, आणि एनी अदर अनवेलकम फिजिकल, वर्बल ऑर नॉन वर्बल कंडक्ट ऑफ सेक्शुअल नेचर. माझ्या प्रॅक्टिकल, मी जेव्हा प्रॅक्टिकल काही गेम्स घेते त्याच्यामध्ये आपण नॉर्मली काही ॲक्टिव्हिटी घेतो, ग्रुप ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये मी हे नेहमी सांगते, स्मॉल एक्झाम्पल मी देते की एखादी जर महिला कामाच्या ठिकाणी छान नटून थटून आलेली आहे आणि ती छान, तिचं अपिअरन्स एकदा चांगलेलं आहे, आणि जर एखाद्या मेल कलिगनी तिला कॉमेंट केला आणि त्या कॉमेंटला, म्हणजे तो कॉमेंट अगदी साधा असेल, फॉर एक्झाम्पल आज एकदम काय म्हणतात, फर्निचर आज एकदम छान सजलेलं आहे, अशा टाईपचं काही वाक्य त्या मेल कलिग कडून गेलं, and if it is unwelcome by that woman, so it will also fall in posh complaint. It will also falls under posh act. हे फार डिटेलमध्ये आहे, बोलण्यासारखा हा विषय खूप मोठा विषय आहे. इफ आय हॅव टू सेक्शुअल हॅरेसमेंटच्या ह्या एकाच्या डेफिनेशनमध्ये मला खूप काही बोलण्यासाठी, आय कॅन टॉक अबाउट हाफ अन आवर जस्ट एक्सप्लेनिंग द डेफिनेशन. तर आता वर्कप्लेसचं मगाशी मी जे सांगितलं, वर्कप्लेसमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की एनी डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, अंडरटेकिंग, एस्टॅब्लिशमेंट, एंटरप्राइज, इन्स्टिट्यूशन, ऑफिस, ब्रांच, हॉस्पिटल इन्क्लूड होतात, छोटे युनिट इन्क्लूड होतात, कंट्रोल अँड होली और सबस्टेन्शियली फायनान्स बाय फंड्स प्रोव्हाइडेड डायरेक्टली इनडायरेक्टली बाय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. हॉस्पिटल्स येतात, स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, ग्राउंड आहे तिथे स्पोर्ट्स खेळले जात आहे, तिथे स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट त्याला रिस्पॉन्सिबल आहे, it will also come under POSH Act. Any place visited by the employee arising out of during the course of employment, including transportation. Please try to definition मध्ये V मध्ये लिहिलेलं आहे, any place visited by employee arising out the during the course of employment including transportation by the employer for undertaking such journey. मगाशी मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जर आपण पिकनिकला गेलेलो असेल आणि तिथे असा काही इन्सिडेंट झाला, तो सुद्धा पॉश ऍक्टच्या अंडर कव्हर होतो. तर आता पॉशची ऍप्लिकेबिलिटी आपण समजून घेऊया. पॉशची ऍप्लिकेबिलिटी आहे की जिथे 10 अँड मोर एम्प्लॉईज आहेत, तिथे पॉश ऍक्टचं कंप्लायन्स इट्स मॅन्डेटरी बाय द गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपल्या सर्व्हिस रूल्समध्ये आणि ॲज पर कंपनी ऍक्टचे जे स्टँडिंग ऑर्डर्स असतात, त्या स्टँडिंग ऑर्डर्समध्ये सुद्धा आजच्या घडीला हे मेन्शन केलेलं आहे की पॉश कंप्लायन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर ह्याच्यामध्ये आपल्याला आता पुढे जाऊन हे समजून घ्यायचं की कंप्लेंट कशी फाईल करता येते, कंप्लेंट कुणाकडे फाईल करता येते. तर आता आपण समजून घेतलं, एम्प्लॉयर समजून घेतला, आपण वर्कप्लेस समजून घेतलं, हु इज ॲग्रीड वुमन हे समजून घेतलेलं आहे. तर आता ती जर ॲग्रीड वुमन आहे, तर ॲग्रीड वुमनच्या अपोजिट जिच्या ऑफेंडर आहे, ज्यांनी तिच्या विरुद्ध म्हणजे तिच्यासोबत काही दुष्कृत्य केलेलं आहे, इनअप्रोप्रिएट ऍक्ट केलेला आहे, विच कम्स अंडर एनी ऑफ द कॅटेगरी मेन्शन अंडर द डेफिनेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट, त्यामध्ये तिला सर्वात महत्त्वाचं आहे ICC कमिटीला हे करणं. आता रिसेंट ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे, रिसेंट जे अमेंड आलेलं आहे पॉश ऍक्टचं, त्याच्यामध्ये ICCला आता आम्ही IC म्हणायला लागलेलो आहे. आधी ते इंटरनल कंप्लेंट्स कमिटी होतं, आत्ता जस्ट 10-15 दिवसापूर्वी त्याचं
आयसीस म्हणायला असं केलेलं आहे. इंटरनल कमिटी असणार आहे. इंटरनल कमिटी इज मॅन्डेट फॉर एनी ऑर्गनायझेशन विच हॅज 10 अँड मोर एम्प्लॉईज. त्यांनी आयसी कमिटी फॉर्म करायची आहे, इंटरनल कमिटी, जिथे रिड्रेसल जो आपल्या ॲक्टचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. का केलं असेल असं, तर ह्या जे वेगवेगळ्या केसेस आहेत त्याला पहिली वाचा आपल्या कंपनीतच फोडली गेली पाहिजे. तिथे सोल्युशन, ॲज वी अंडरस्टँड द बर्डन ऑन कोर्ट्स, की कुठल्या प्रकारचं बर्डन आहे कोर्ट्सवर क्रिमिनल आणि सिव्हिल केसेसचं. त्यामुळे ह्या ॲक्टने एक प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि इट इज गोईंग पॅरलल विथ विशाखा गाईडलाईन्स. विशाखा गाईडलाईन्सने सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आणला होता की रिड्रेसल जे आहे देन अँड देअर व्हायला पाहिजे, तिथेच त्याच ठिकाणी रिड्रेसल व्हायला हवं. आणि त्यासाठी कुठली तरी ऑथॉरिटी असली पाहिजे जिच्याकडे महिला आपली कंप्लेंट घेऊन जाईल. आणि ती कंप्लेंट घेऊन जाताना जेव्हा आपली कमिटी फॉर्म होते, ऑब्वियसली त्या कमिटीमध्ये 50% कमिटी मेंबर्स शुड बी वुमन. हा रूल आहे. आयसीसी कमिटी इज कंप्राइज ऑफ 4 मेंबर्स आणि त्या 4 मेंबर्समध्ये 2 मेंबर्स महिला असल्या पाहिजेत. आणि महिला अदर 2 मेंबर्स असतील ते मेल असू शकतात. पण ज्या 2 महिला 50% ज्या महिला असणार आहेत त्याच्यामध्ये एक महिला, शी इज कॉल्ड ॲज अ प्रिसाइडिंग ऑफिसर, शी शुड बी होल्डिंग अ हायर पोझिशन इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे महिला जरी असेल तरी ती लोअर पोझिशन किंवा खालच्या स्टाफमधल्या असण्यापेक्षा ती मोठ्या पोस्टवर असलेली प्रिसाइडिंग ऑफिसर असणार आहे. अँड द वन पर्सन इज अ एक्सटर्नल मेंबर. सो एक्सटर्नल मेंबर, आय वर्क ॲज अ एक्सटर्नल मेंबर फॉर मेनी ऑर्गनायझेशन. तर आपल्या ॲक्टमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तर एक्सटर्नल मेंबर कॅन बी अ पर्सन हू हॅज नॉलेज अबाउट वुमन इश्यूज, म्हणजे सेक्शुअल हॅरसमेंट रिलेटेड त्यांना इश्यूजचं नॉलेज असलं पाहिजे. द पर्सन कॅन बी फ्रॉम NGO अँड द पर्सन हू पजेस द नॉलेज ऑफ लीगल नॉलेज ऑफ दिस. सो वी फॉल अंडर दॅस कॅटेगरी की आपल्याला लीगल नॉलेज आहे आणि त्यासाठी आपण एक्सटर्नल कमिटी मेंबर म्हणून ॲक्ट करू शकतो. ऑलरेडी 10:37 झालेले आहेत, पण आय विल जस्ट ब्रीफ अबाउट प्रोसिजर कशी असते कंप्लेंट करताना. कंप्लेंट करत असताना महिलेला आपली कंप्लेंट रिटर्न द्यावी लागते. तिची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं ही ICC कमिटीचं कोर हे आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिचं आयडेंटिटी पूर्णपणे सिक्रेट ठेवली गेली, कॉन्फिडेन्शियल ठेवली गेली पाहिजे. अँड द पर्सन अगेन्स्ट होम द कंप्लेंट इज बीन फाईल, त्याला आपण रिस्पॉन्डंट म्हणतो. तर रिस्पॉन्डंटला जसं आय शुड मेन्शन फर्स्ट की हा जो पॉश ॲक्टची जी ICC कमिटीची पण जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ICC कमिटीची रिस्पॉन्सिबिलिटी फॉल्स अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड्स. त्यांची जी ICC कमिटीला जे पॉवर दिलेले आहेत त्या आपल्या CPCच्या अंडरच्या प्रोव्हिजन्स अंडरच त्यांना पॉवर दिलेले आहेत. सो देर इज अ रिस्पॉन्डंट. तर ऑब्वियसली जेव्हा कंप्लेंट फाईल होते आणि कंप्लेंडंट फाईल करतो त्यावेळेला तो रिस्पॉन्डंटला कॉपी पाठवल्या गेले पाहिजेत. पण फाईल कंप्लेंट जेव्हा केली जाते तेव्हा त्याच्या कॉपीज ज्या आहेत त्या रिस्पॉन्डंटला विदिन 7 days त्याची कॉपी दिली पाहिजे. जसं आपण आपल्या सिव्हिल कोर्टमध्ये जसं प्रोसिडिंग फाईल करतो तसंच त्या प्रकारेच ही प्रोसिडिंग फाईल केली जाते. रिस्पॉन्डंटला विदिन 10 days 15 days टाईम दिला जातो. त्याला ती फाईल त्याचा आपला से त्याला द्यायचा असतो. त्याची पण कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि अलॉंग विथ द कंप्लेंट 2 विटनेसेस रिक्वायर्ड आहेत. 2 विटनेसेसची माहिती आपल्याला द्यायला पाहिजे ज्यांनी तो इन्सिडेंट पाहिलेला आहे. आता हू कॅन बी कंप्लेनंट. कंप्लेनंट कोण असू शकतं, तर कंप्लेनंट कॅन बी द ॲग्रीड वुमन हरसेल्फ अँड द पर्सन हू, जसं की एखाद्या महिलेला दबाव असतो, एखाद्या महिलेला प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमुळे ती कंप्लेंट देऊ शकत नसेल, तर द पर्सन हू हॅज विटनेस दॅट काइंड ऑफ ॲक्ट, सेक्शुअल हॅरसमेंटचा ॲक्ट झालेला आहे, तो पर्सनसुद्धा आपला कंप्लेंट ICCला देऊ शकतो. आणि मग ही प्रोसिजर चालू होते. त्याच्यामध्ये मेडिएशन आलं, काउन्सिलिंग आलं. एखाद्या महिलेला जर ही कंप्लेंट आहे, ही जर तिच्या इच्छेने, इथे पण सर्वात महत्त्वाचं आहे, द कंप्लेंडंट इफ ॲग्रीज टू गो फॉर कॉन्सिलेशन ऑर मेडिएशन. जर कंप्लेंडंट आपल्या कंप्लेंटला घेऊन जर मागे घ्यायला तिची स्वतःचं कन्सेंट असेल, स्वतःचं देणार असेल ती परमिशन, तरच ICC कॅन कॉल द रिस्पॉन्डंट आणि मग पूर्ण काइंड ऑफ अ कॉन्सिलेशन कॅन टेक प्लेस. आणि त्याच्यामध्ये ज्या पनिशमेंट आहेत, पनिशमेंट ॲट ICC लेवलला ज्या देऊ शकत असतात त्याच्यामध्ये रिड्रेसल झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला रिटर्न अपॉलॉजी कॅन बी ॲक्सेप्टेड फ्रॉम द पर्सन.
त्याचं टर्मिनेशन विल बी डिसाइडेड बाय द मॅनेजमेंट. ICC डझंट हॅव एनी राईट टू कन्क्लूड ऑर गिव्ह पनिशमेंट, म्हणजे रिटर्न अपॉलॉजी दे बाबा असं सांगण्याची ICCला हे नाहीये. ICC कॅन रेकमेंड, त्याला आपण रेकमेंडेशन्स म्हणतो. ICC can give their recommendation after proceeding the inquiry and coming to the conclusion. ते आपल्या प्रोसिडिंगचा रिपोर्ट जो आहे तो एम्प्लॉयरला दिला जातो आणि एम्प्लॉयर मग डिसाईड करतो त्या फाइंडिंग्स वरती कसे काही रेकमेंडेशन्स आले त्याच्यावर त्याची ॲक्शन जी आहे ती एम्प्लॉयर डिसाईड करतो. यामध्ये अजून एक मेजर रोल आहे तो LCCचा आहे, तो लोकल कंप्लेंट कमिटी. इट इज ॲट डिस्ट्रिक्ट लेवल. डिस्ट्रिक्ट लेवलला ही असते. ह्याचा आपला ICC कमिटीचा जो ॲन्युअल रिपोर्ट आहे तो LCला द्यावा लागतो, लोकल कमिटीला. इट कंप्राइज ऑफ नोडल्स ऑफिसर्स वगैरे सगळे असतात त्याच्यामध्ये. डिटेल त्याच्याबद्दल आपण जेव्हा एखादं मोठं ट्रेनिंग, आय विल रिक्वेस्ट अनबुले सर की असं काही छान आपण सेशन्स घेऊया. आता लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम ह्याची मी स्वतः मेंबर असल्यामुळे मला माहिती आहे की आम्ही कुठल्या प्रकारची मदत करू इच्छितो सर्व लॉयर्सना, आम्हाला काय प्रकारचा हेल्प आणि सपोर्ट एक्सटेंड करायचा आहे. तर आज आपण हे पॉश ट्रेनिंग केलेलं आहे. ह्याच्यासारखेच ट्रेनिंग आपण कंडक्ट करून लॉयर्सला पुढे काय अपॉर्च्युनिटीज अशा ह्या सेक्टरमध्ये आहेत हे आपण देणार आहोत. आणि जॉईनिंग हँड्स आपण वी कॅन क्रिएट द अपॉर्च्युनिटीज फॉर पीपल आणि एक छानसा आपला हा पॉशचा प्रवास मोठा करू शकतो. ह्याच्यामध्ये ह्यूज अपॉर्च्युनिटीज आहेत, कारण इट इज अ मॅन्डेटरी फॉर ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन टू हॅव अ कंप्लायन्स ऑफ पॉश. त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं तसं आपण एलिजिबल आहोत टू बिकम अन एक्सटर्नल कमिटी मेंबर. देर आर डिफरंट वेबसाईट जिथे तुम्ही रजिस्टर पण करू शकता. देर आर ग्रुप ऑफ पॉश ट्रेनर्स ऑल ओव्हर इंडिया जिथे तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता, आपला एरिया सांगू शकता. तर अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम जे आहे LDF आहे, आम्ही करू इच्छितो. तुम्हाला तो एक हेल्प आणि सपोर्ट देऊ शकतो. तर तुम्ही ॲज अ ट्रेनर जाऊ शकता. माझं जसं मी ट्रेनिंग नॉर्मली 5 to 6 आवर्सचं ट्रेनिंग असं एक्सप्लेन करते संपूर्ण. तर देर आर गुड अपॉर्च्युनिटीज ॲज अ ट्रेनर, देर आर गुड अपॉर्च्युनिटीज ॲज अ एक्सटर्नल कमिटी मेंबर. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा पोलीस स्टेशनला वगैरे ह्याच्यामध्ये पुढचं सेशन आहे की पुढच्या ह्याच्यामध्ये पुढची स्टेप आहे की पोलीस स्टेशनला जर कंप्लेंट गेली तर काय करायचं. तर त्यामध्ये पण आपला रोल असू शकतो ॲज अन ॲडव्होकेट. आता नवीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे जो मॉडेस्टीचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन अंडर कंप्लेंट दाखल करू शकते. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर द विश ऑफ द ॲग्रीड वुमन. ॲग्रीड वुमनची जर इच्छा असेल की तिला समजलं की ICC इज नॉट कोऑपरेटिंग, शी कॅन गो अँड एम्प्लॉयर शुड कोऑपरेट. एम्प्लॉयरला ह्याच्यामध्ये रोल दिलेला आहे पॉश ॲक्टनी की जर ICC कमिटी फेल झाली तर एम्प्लॉयर शुड गिव्ह टोटल सपोर्ट टू द ॲग्री वुमन इफ शी वॉन्ट्स टू गो टू द पोलीस स्टेशन. आणि तिथे त्यांनी फुल कॉपरेशन देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये मी थोडं जे काही मला कव्हर करता आलेलं आहे ह्या सगळ्या ॲक्टचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे की एक ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण ह्याला की ॲक्टचा दिलेला आहे. अँड देर आर ॲम्पल ऑफ अपॉर्च्युनिटीज ॲज अ पॉश ट्रेनर. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये जाते आणि हे ट्रेनिंग कंडक्ट करते आणि तिथे प्रत्येक वेळेला मला कुठे ना कुठेतरी एक शांत राहिलेली महिला समोर येते आणि मला नंतर सेशनच्या नंतर सांगते की मॅडम आता मला करायचं आहे, मला आवाज उठवायचा आहे. तुमचं ट्रेनिंग ऐकून मला फार बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ट्रेनिंगमध्ये मेल जे एम्प्लॉईज आहेत दे आर रिअली हॅपी टू हॅव दिस ट्रेनिंग, कारण त्यांना कळतं की हाऊ टू बिहेव, कुठं एक बाउंड्रीज सेट केली पाहिजे, कुठे आपण टेकन फॉर ग्रँटेड होऊ शकतो, कुठे आपल्याला त्याची मुआवजा द्यावा लागेल किंवा त्याचा आपल्याला काहीतरी रिपरकशन्स येतील ह्याची माहिती ह्या ट्रेनिंगमधून आपण मेल एम्प्लॉईजला सुद्धा देतो. त्यामुळे माझा मोस्ट ऑफ द ट्रेनिंगमध्ये फीडबॅक मेलकडून खूप मेल एम्प्लॉईजकडून आलेला आहे की मॅडम ह्या ट्रेनिंगचा आम्हाला जास्त फायदा झाला. आता आम्ही खूप चांगल्या प्रकारे आमचं बिहेवियर असणार आहे कंपनीमध्ये. आणि ऑब्विसली सर्व कंपन्यांना ह्याचा खूप खूप ग्रेट फायदा होतो. त्यामुळे दे आर विलिंग टू इन्व्हाइट पॉश ट्रेनर्स. सो आपल्याला अशा अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि मला लॉयर्स डेव्हलपमेंट फोरमचे फाउंडर डॉक्टर राजेंद्र अनबुले यांचे अगदी मनापासून आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि मला ह्या लायक समजलं
की मी आज एवढ्या सर्व अराउंड 150 हून जास्त लोक आहेत त्यांच्यासमोर मी आज माझं पॉश ट्रेनिंगचे नॉलेज शेअर करू शकले. आणि माझी रिक्वेस्ट आहे आपल्या लॉयर डेव्हलपमेंट फोरममध्ये सहभागी होणाऱ्या सर्व लॉयर्सना की नॉलेज हे खूप खूप मोठं दान आहे. सर्वात मोठं दान मी समजते की नॉलेज हे खूप मोठं दान आहे. आपण असं नॉलेज शेअर करत राहूया, एकमेकांना मदत करत राहूया आणि आपल्या सर्वांची एकत्र कशी प्रोग्रेस होईल. आणि आपण हे लीगल फील्ड आहे, हे खूप नोबल प्रोफेशन आहे. त्या प्रोफेशनला आपण ईच कॉर्नर ऑफ सोसायटी कसे छान प्रकारे पोचता येऊ यासाठी लॉयर्स डेव्हलपमेंट फोरममध्ये सहभागी होऊया. थँक्यू कमिटी मेंबर्स, सर्व फोरमच्या सदस्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. सायनिंग ऑफ ॲडव्होकेट सीमा शर्मा. थँक्यू सो मच.